पहिला षटक घेऊन येत आहे तो तेजस. या ठिकाणी फलंदाज आहेत अप्पी आणि निक्का. बघू द्या आता तेजसांचा हा पहिला षटकामधला पहिला चेंडू. राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन या ठिकाणी अप्पी यांच्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत आहे ते तेजस. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू. ह्या मॅचकडे दोन्ही संघाचं जे पोटी वायरस आणि स्वामी इलेव्हन या संघाचं लक्ष लागलेलं आहे मॅचकडे. अतिशय सुंदर असा चेंडू, उसळी घेतला चेंडू, धावा काही घेता आल्या नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी तेजस यांच्या मार्फत आपण पाहतोय. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी सुंदर असा अचूक अशी गोलंदाजी त्या ठिकाणी केली होती. दुसरा चेंडू प्रगती पथावर बघू द्या. पहिल्या षटकामधला सामना करतो अप्पी आणि मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू द्या या ठिकाणी किती धावा घेतात ते. 2 धावा यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. धावसंख्या 2. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 2. पुढचा चेंडू तेजसांचा राईट आर्म मारा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण तेजस मार्फत. अप्पी तितकेच फटकेबाजी करतात. फटका सजवलाय आणि कार्पेट स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वीरित्या पार पडलेत. संस्कार एंटरप्राइजेस संघाकडून 3 चेंडूचा अद्याप खेळ संपलेला आहे पहिल्या षटकामधला. आणि बघू द्या स्ट्राईकला गेले ते निक्का. आपल्या संघासाठी किती धावा उभारतात या पॉवर प्ले मध्ये. तेजसांचा हा राईट आर्म मारा मी निक्का यांच्यासाठी. चौथा चेंडू बघू द्या काय करतोय तो तेजस आणि मारतोय तो निक्का. आणि ऑफसाईडच्या दिशेने एक हलकीशी प्लेस करून धाव चोरलेली आहे ती निक्का. धाव संख्येत बदल 4 धावा अद्याप धाव संख्येमध्ये. पुढचा चेंडू तेजसांचा सामना करते तो अप्पी. पॉवर प्लेच्या पॉवर प्ले मध्ये षटकामध्ये धावा त्यांना कराव्या लागतील. आणि मारण्याचा प्रयत्न आणि तिथं झेल बाद झालेत अप्पी. आणि झेल कोणी घेतलाय? पहिला गडी बाद झालाय. पहिला हादरा बसलाय तो संस्कार एंटरप्राइजेस या संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते तेजस. अजूनही पहिल्या षटकामधला एक चेंडू शिल्लक. 5 चेंडूची सांगता झालेली आणि 4 धावा फलकावर एक गडी बाद. रोशन यांनी अतिशय सुंदर असा झेल टिपला त्या ठिकाणी आणि अप्पी हे बाद झाले. पहिला झटका बसलाय तो या ठिकाणी संस्कार एंटरप्राइजेस संघाला. भेदक असा मारा करतो तो तेजस. अति सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा त्याने रोखल्यात. अद्याप 4ही धावा त्यांनी खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये आणि एक गडी बाद घेतलेले आहेत. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू प्रगती पथावर. अतिशय सुंदर अशी भेदक आता मारा राईट आर्म मारा. बघू द्या काय करतोय तेजस यांच्यासाठी आणि हलकीशी प्लेस करून बघू द्या किती धावा घेतात. 2 खेळाडू त्या चेंडूच्या मागे पण चेंडू काय अडवत नाहीयेत आणि धावा झाल्यात ते 4. खणखणीत चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या अद्याप 8. पहिल्या षटकांतर पहिला गडी बाद. धावसंख्या 8. शेवटचा मॅच आहे त्यामुळे तुम्ही डीजे वाजवलाच पाहिजे.
बाहेर ठेवलेले आहेत, बघू द्या सर्कलच्या बाहेर. बघू द्या पुढचा पहिला चेंडू पियुषांचा अतिशय सुंदर लोअर असा मारलेला आणि फटका सजवलेला आहे कार्पेट स्वरूपात, पण एक धाव घेण्यास यशस्वीरित्या पार पडले ते मिनिका. धावसंख्येत बद्दल धावसंख्या 9. संस्कार एंटरप्राइजेस कडून तेजस स्ट्राईकला. तेजस पियुषांचा पुढचा चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसरा चेंडू बघू द्या काय होतंय, या तेजस काय करतोय. अक्कुडाचा टप्पाट मारलेला आणि एक धाव घेण्यात यशस्वीरित्या पार पडले ते संस्कार एंटरप्राइजेस. या ठिकाणी धावा करायचे असेल तर त्यांना फटकेबाजी करावी लागेल, पण अतिशय सुंदर असं भेदक मारा करते तो पियुष. 2 चेंडू टाकल्याने 2च धावा दिल्यात आपल्या या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर, पुन्हा एकदा एक धाव. आणि बघू द्या दुसऱ्या धावेसाठी गेलेले आहेत, 2 धावा पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्येत बद्दल धावसंख्या झाली ती 12. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, उर्वरित 3 चेंडू बाकी. पियुषांचा हा पुढचा चेंडू सामना करतो निक्का आणि सुंदर असा गोलंदाज बोल्ड आउट केलेला आहे. त्रिफळाचीत केले ते निक्का यांना. दुसरा हादरा बसलाय तो संस्कार एंटरप्राइज या संघाला. मोठा झटका निक्का यांच्या मार्फत. मार्फत अद्याप 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 12. 2 गडी बाद. पुढचा चेंडू पियुषांचा पुन्हा एकदा आणि पंचांकडे दाद मागितले, पंचांनी दाद फेटाळलेले आहेत. 12 धाव स्थिरावलेले आहेत. चेंडू झाले 5. उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. सागर बघू द्या आपल्या संघासाठी सागर काय करतोय. अतिशय सुंदर असा टप्पा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 12. सांघिक कोट्यातील तिसरं षटक बघू द्या कोण घेऊन येते. आहे आणि ऋषी या ठिकाणी सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन आले ते स्वतःचा पहिलं. ऋषी बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा वाचवतात. बॅट्समन स्ट्राईकला आहे तो तेजस. ऋषी यांचा पहिला चेंडू तिसऱ्या षटकामधला. अद्याप धावसंख्या झाली ती 12. 2 गडी बाद 12 धावा. ऋषी यांचा पहिला चेंडू राईट आर्म मारा तेजसासाठी आणि पंचांकडे दाद मागितले. पंचांनी ती वाईट स्वरूपात दाद स्वीकारलेली आहे. अवंतर असे एक धाव. धावसंख्या पुढे सरसावले. धावसंख्या ती 13. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय खोत धाब्या या संघाकडून. पहिला चेंडू बघू द्या काय करतो. तिसऱ्या षटकामधला ऋषी यांचा सामना करतो तेजस. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिथे थांबवलेला आहे, पण या ठिकाणी चुकी घडते क्षेत्ररक्षक. पण धाव काढलेली 1. धावसंख्येत बद्दल धावसंख्या 14. सागर यांना मोठी फटकेबाजी या गोलंदाजावर करावी लागेल आणि धावसंख्या आपल्या संघासाठी मोठी या ठिकाणी करावी लागेल. बघू द्या सागर यांना
तेजस यांचा आजचा भेदक मारा बघू द्या. राईट आर्म मारा, राईट आर्म बॅट्समन तेजस सागर यांच्यासाठी. पुढचा चेंडू ऋषी यांचा. फटका सजवला आहे कार्पेट स्वरूपात ऑफसाईडच्या दिशेने, पण एक धाव यशस्वीरित्या पाड. धाव संख्येत बदल 15. सुंदर अशी गोलंदाजी ऋषी यांची. अतिशय गोलंदाजी बघतोय आपण खोद दाबे करून. सुंदर गोलंदाजी, तिन्ही गोलंदाज सुंदर गोलंदाजी केलेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये किती फायदा घेतात बघू द्या. आणि फटका सजवलेला आहे, उंच गेलेला, तिथे झेल बाद नाही झाले आणि झेल सोडलेला आहे स्वतः तेजस यांनी. असं काय करता तेजस, तुम्ही झेल कसे सोडू शकता? तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. खोद धाबा जे प्रोप्रायटर आहेत, संघ मालक मिथिल खोत बघतात मॅच इकडून तिकडून, दिसत नाहीत आम्हाला, पण असतील कुठेतरी. पुढचा चेंडू बघू द्या सागर यांच्यासाठी. सुंदर असा भेदक मारा, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहतोय आपण. काय गोलंदाजी होते खोद दाबा या संघाकडून. ऋषी अतिशय भेदक मारा करतोय, स्टंप टू स्टंप चेंडू टाकतोय, धावा रोखतोय त्या ठिकाणी. पुढचा चेंडू बघू द्या ऋषी यांचा. सागर यांच्यासाठी आणि स्ट्रेट डाईव्ह मारलेला आहे, पण त्या ठिकाणी पियुष आहे तिथं, ते चुकी करत नाहीये आणि धावा रोखल्यात आपल्या संघाने. 3 धाव संख्येत बदल. धाव संख्येतली 17. अजूनही उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकामधला सामना करतोय तेजस. मोठी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी धावा केला नाही आणि दुसरं हे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुद्धा धावा झाल्या नाहीयेत. आणि फटका सजवलेला आहे. मी बोललो त्या ठिकाणी बघू दे काय होतं, झेल होतंय का? आणि झेल घेतलेला आहे साहिल यांनी आणि बाद झाले तेजस. आणि तिसरा झटका हा बसलाय तो संस्कार एंटरप्राइजेस या संघाला. आणि या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी आले ते प्रथमेश. मोठी धाव संख्या या ठिकाणी उर्वरित 2 षटकामध्ये करावी लागेल, कारण धाव संख्या स्थिरवली. धाव संख्या ती 17. 3 षटकानंतर 17. अतिशय सुंदर गोलंदाजी, भेदक गोलंदाजी या ठिकाणी तिन्ही गोलंदाजांनी केली होती. पहिला गोलंदाज बघितला आपण तेजस, त्यानंतर पियुष आणि त्यानंतर पाहिला आता ऋषी. बघू द्या संगीत कोट्यातील 4थं षटक घेऊन येत आहेत ते तेजस. स्वतःचा दुसरं षटक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी खोद दाबा या संघाकडून आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 17 धावांवर रोखले ते संस्कार एंटरप्राइजेस या संघाला. आता या 2 षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल सागर आणि प्रथमेश यांना. आपल्या संघाला षटकार चौकार मारावे लागतील आणि धावा उभारावे लागतील मोठी, कारण पियुष यांच्याकडे बलाढ्य असे खोद दाबेकडे बलाढ्य असे फलंदाज सुद्धा आहेत त्या ठिकाणी. गोलंदाज फलंदाज अतिशय सुंदर अशी त्यांनी व्यूहरचना या ठिकाणी रचले. बघू द्या आता या ठिकाणी पुढचं षटक तेजस यांचं सांघिक कोटेरी 4थं आणि स्वतःचं दुसरं षटक घेऊन आलेत. तेजस राईट आर्म मारा सागर यांच्यासाठी. उसळी घेतला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने या ठिकाणी कट केले. बघू द्या किती धावा दुसऱ्या धावेसाठी गेलेले आहेत. दुसरी धावे सुद्धा यशस्वीरित्या पार पडले. धाव संख्येत बदल. धाव संख्यात 19. अशी फटकेबाजी करावी लागेल, चौकार षटकार मारावे लागेल, पण या ठिकाणी भेदक मारा या ठिकाणी करतोय तो तेजस. सागर यांना काहीतरी करावे लागेल, तेजस यांच्यावर प्रहार करावे लागेल, धावा आपल्यासाठी मोठ्या उभाराव्या लागतील. पण तितकंच की गोलंदाजी पाहतोय आपण खोद दाबे करून अतिशय अचूक मारे करतात. पुढचा चेंडू तेजस यांचा. बघा मी बोललो या ठिकाणी अचूक, यानी की तितकंच गोलंदाजी पाहतोय आपण, सुंदररित्या पार पडतोय तेजस. पहिला षटक सुद्धा त्यांनी 6 धावांवर रोखलं होतं पॉवर प्लेचं असून सुद्धा, पण या ठिकाणी आता सुद्धा फक्त 2 धावा खर्च केल्या 2 चेंडूंमध्ये. उर्वरित 4 चेंडू बाकी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी खोद दाब्यातर्फे तेजस हे करतात. बघू द्या अजून किती भेदक मारा करतात. सागर यांच्यासाठी तितकं मोठं आव्हान आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. दिनेश धावा रोखल्यात आपल्या संघासाठी 3. धाव संख्या झाली ती 20.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तेजसच्या मार्फत. 3 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 3 चेंडू बाकी. बघू द्या पुढचा चेंडू. या ठिकाणी प्रथमेश काय करतोय. फटका सजवलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि उसळी घेतलाय, पण एकच धावा आणि दुसऱ्या सावी गेलेत. 2 धावा यशस्वीरित्या पार. अजून बघू द्या किती होतात धावा. 2 धावा. बघू द्या चौकार आहे का. चौकार आहे. अतिशय खेळाडू वृत्ती पाहतोय आपण. कोण आहे तो खेळाडू. कोण आहे तो. हर्षल रोशन. अतिशय सुंदर अशी खेळाडू वृत्ती आपण पाहतोय मैदानामध्ये. चौकार दिलेला आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 24. अशी फटकेबाजी प्रथमेशांना करावी लागेल आपल्या संघासाठी. अतिशय भेदक मारा करतोय तो तेजस. उसळी घेतली होती म्हणून तो चौकार गेला, नाही तर हातात चेंडू होता. बघू द्या पुढचा चेंडू तेजसांचा प्रथमेशांच्यासाठी. राईट मारा राईट अभ्यासन. प्रथमेश पुन्हा एकदा फटका सजवलाय, पण एकच धाव त्या ठिकाणी पियुष आहे आणि एकच धाव घेण्यात यशस्वीरित्या पार पडले. धावसंख्येत बदल. धावसंख्या ती 25. अजूनही उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामधला सागर यांच्यासाठी. सागरांनी काहीतरी धावा केल्या पाहिजेत. मारण्याचा प्रयत्न. भेदकाची गोलंदाजी पाहतो तेजस मार्फत आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धाव सांगेल ती 25. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आता बघूया उर्वरित शेवटचे षटक किती धावा कुठतात ते. प्रथमेश आणि सागर आपल्या संघासाठी. स्ट्रायकला प्रथमेश. मैदानात पाणी घेऊन जा. या ठिकाणी मिथिल खोत या संघासमोर, यानी की खोत दाबा या संघासमोर ठेवायला लागेल. बघू द्या आता या षटकामध्ये किती धावा करतोय प्रथमेश आहे स्ट्राईकला. उसळी घेणार चेंडू. अतिशय सुंदर असा फटका ऑफ साइडच्या दिशेने सजवला आणि खणखणी षटकार. डीजे
आहे आणि धाव तिथे आणि व्हाईट अवंतरच एक धाव व्हाईट. धाव संख्या 32. पुढचा चेंडू दुसरा चेंडू या षटकामधला. प्रथमेश यांनी पुन्हा एकदा सजवलं फटका आणि बहुधा पियुष त्या ठिकाणी पण काही होत नाही आणि षटकार विजय. सिंगने ते या ठिकाणी घडते काय पाहू. सलग 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेत. पुढचा चेंडू बघू द्या काय होतंय. प्रथमेश आपल्या संघासाठी काय करतोय आणि पुन्हा एकदा अवंतर असे एक धाव. पहिला चेंडू षटकार नंतर अवंतर व्हाईट नंतर पुन्हा षटकार पुन्हा अवंतर. आता बघू द्या ह्या चेंडूकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रथमेश अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. रोशन बघू द्या आपल्या संघासाठी धावा रोखतोय का. तितकीच मोठी फटकेबाजी करतोय का. मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद झालेत. अतिशय सुंदर अशी उसळी घेणारा चेंडू बॅटची कड्या लागून गेले ती विकेट किपरच्या हातात आणि हा झटका मोठा हादरा बसलाय तो संस्कार एंटरप्राइजेस संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी. तिसरा चेंडूवर गडी बाद केलाय आणि सागर आले त्या ठिकाणी. बघू द्याचा पुढचा चेंडू सागर यांच्यासाठी किती धावा करतो. सागर सागर यांनी मारलेला फटका आणि उंच झेल होते का आणि त्या ठिकाणी चुकी करत नाहीये तेजस आणि झेल बाद झाले सागर. सलग 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद आणि बघू द्या आता या ठिकाणी आले ते समीर. धाव संख्या 38. 39 धावा झालेल्या आहेत. असा मारा करतो रोशन. अतिशय सुंदर सलग 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकचा चान्स आहे या ठिकाणी. बघू द्या या ठिकाणी समीर आले. समीर दाबणे बघू द्या आपल्या संघासाठी आणि मारण्याचा प्रयत्न आणि पंच बघू द्या आमच्याकडे वळलेले आहेत आणि अवंतरस एक धाव. 40 धावा
आणि पियुष पहिलं षटक प्रगती पथावर या ठिकाणी संस्कार एंटरप्राइजेस या संघाने पहिली प्रथम फलंदाजीसाठी करून या ठिकाणी 47 धावा केल्या आणि 48 धावांचं आव्हान ठेवले ते खोद दबा या संघासमोर. पहिलं षटक प्रगती पथावर तेजस यांच्या मार्फत राईट मारा स्ट्राईकला ते पियुष. पहिलं षटक बघू द्या हाताळतो तो तेजस स्ट्राईकला येतो पियुष. पहिला चेंडू राईट मारा राईट बॅट्समन पियुष यांच्यासाठी पहिला चेंडू उचली गेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मारलाय खणखणीत षटकार. डीजे या ठिकाणी हाणामारीला सुरुवात केली ती पियुष यांनी. पुन्हा एकदा मारलाय कार्पेट स्वरूपात. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण निक्का यांच्या मार्फत धावा रोखल्यात. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 6. पुढचा चेंडू तेजस यांचा सामना करतो तो पियुष. राईट मारा राईट बॅट्समन पियुष यांच्यासाठी आणि मारला फटका सजवलाय खणखणीत षटकार. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पियुष यांच्या मार्फत. डीजे पुढचा चेंडू तेजस यांचा भेदक असा मारा बघतोय आपण पियुष यांच्या समोर. बघू द्या काय होते या चेंडूवर. 5वा चेंडू पहिल्या षटकामधला. पुन्हा एकदा बघू द्या काय होते या ठिकाणी. प्रथमेश आहे चेंडू खाली आणि झेल सोडलेला आहे. ड्रॉप झालाय झेल त्यांच्याकडून आणि मोठी चुकी घडते मैदानामध्ये प्रथमेश यांच्याकडून आणि पियुष यांना या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे. प्रथमेश यांनी या ठिकाणी मोठी चुकी करून पियुष यांना या ठिकाणी जीवदान दिले आणि 13 धावा झाल्या. तर शेवटचा चेंडू बघू द्या काय होतंय. अशी चुकी करू नये मैदानामध्ये पण काय घडतं निघडतंय काही होतंय. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाली ती 13. पहिल्या षटकांत धाव संख्या ती 13. 48 धावांचं आव्हान असेल. अजूनही उर्वरित 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पंच आम्हाला खुणवतात त्या ठिकाणून. बॅटिंग पॉवर प्ले आणि सांघिक कोट्यातील दुसरा आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन येत आहेत अप्पी. बघू द्या अप्पी आपल्या संघासाठी किती भेदक मारा करतात, किती धावा रोखतात आणि बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतले. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे पियुष यांनी घेतलेला आहे. सुंदर अशी फटकेबाजी पियुष यांच्या मार्फत 2 षटकार लगवले. त्यांना त्या ठिकाणी जीवदान मिळालं.
प्रथमेश यांनी झेल सोडला आणि त्यांना या ठिकाणी जीवदान मिळालं. बघूया आता काय त्या जीवदानीचा ते फायदा घेतात आणि फटका सजवलाय कार्पेट स्वरूपात लेग साईडच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वीरित्या. धावसंख्येत बदल, धावसंख्येत 14. पुढचा चेंडू ऋषी यांच्यासाठी. आता स्ट्राईकला ऋषी. अक्कू यांचा पुढचा चेंडू. दुसऱ्या षटकामधला हा चेंडू. ऋषी बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा करतात. आणि उसळी घेणार चेंडू. अतिशय डोकेलिटीने मारलेला फटका. खणखणीत चौकार. ऋषीयांच्या मार्फत अप्पी यांचा भेदक असा मारा आणि पहिला झटका ऋषीयांच्या मार्फत. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते तेजस डीजे. बॅटिंग पॉवर प्ले. कार्पेट स्वरूपात मारलेला फटका ऑन साइडच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या 19. उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकामधला. बघू द्या पुढचा चेंडू पियुष यांच्यासाठी. अप्पी यांचा राईट आर्म मारा. राईट आर्म बॅट्समन पियुष यांच्या समोर हा चेंडू. बघू द्या काय करतोय या चेंडू मध्ये. उसळी घेणार चेंडू ऑफ साइडच्या दिशेने. अतिशय सुंदर अशा रीतीने खणखणीत चौकार मारलाय तो पियुष यांनी. सुंदर अशी फलंदाजी पाहतोय आपण पियुष यांच्या मार्फत. 2 षटकार त्यांनी बघू द्या पुढचा चेंडू. अप्पी यांचा फटका सजवलाय. स्ट्रेट डाईव्ह पण एकच धाव घेण्यात यशस्वीरित्या पार पडले. दोन्ही बॅटल खोद दाबा या संघाचे. धाव संख्या झाली ते 3 षटकानंतर 2 षटकानंतर धाव संख्या झाली ती 24. उर्वरित 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल विजयासाठी खोद दाबा या संघाला. सलग 2 सामने जिंकून बघू द्या आता तिसरा सामना काय करतात ते. ह्या संघाकडे 40-40 वॉरियर्स आणि स्वामी 11 या दोन्ही संघाचं लक्ष लागले. मला असं वाटतं बॉल आउट होण्याचा या ठिकाणी होते का, बॉल आउट होते का काय होते बघूया. आपण पाहतोय कारण पियुष तितक्या ताकदीने या ठिकाणी धावा ठोकतात. 2 षटकार आणि 1 चौकार मारला तो पियुष यांनी. अतिशय सुंदर असा फलंदाजी पाहतोय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर आणि घेऊन आले ते निक्का. बघू द्या आपल्या संघासाठी किती धावा रोखतात आणि या ठिकाणी पॉवर प्लेचे षटक झालेले आहेत. तर 5 खेळाडू हे मैदानाच्या बाहेर. बघू द्या काय होते या ठिकाणी. निक्का यांचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो पियुष. सुंदरशी फटकेबाजी पाहतोय पियुष यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय पण अतिशय भेदक असा मारा आहे. पण बघतोय या ठिकाणी निक्का यांच्या मार्फत 24 धाव तिथे स्थिरावले. पुढचा चेंडू निक्का यांचा राईट आर्म मारा. राईट आर्म बॅट्समन या ठिकाणी पियुष यांच्यासाठी. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल
तिखोत दाबा या संघाला निक्कायांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू बघितला, दुसरा चेंडू बघतो काय करतोय. फटका सजवलाय आणि या ठिकाणी खेळाडू नसल्याने खणखणीत चौकार. डीजे अशी फलंदाजी पाहतोय आपण या ठिकाणी. पियुष धनवे आपल्या संघासाठी म्हणजे विजयाच्या दिशेने जात आहेत. ते बघू द्या पुढचा चेंडू पियुष यांच्यासाठी निक्कायांचा. फटका सजवला कार्पेट स्वरूपात ऑनसाइडच्या दिशेने, पण तेजस यांनी अडवलेला आणि एक धाव देण्यास यशस्वीरित्या पार पडलाय. एक धाव, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 29. अजूनही विजयासाठी 15 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. आव्हान ते कमी कमी करत चालले ते पियुष आणि आहेत आता तेजस. निक्का यांचा पुढचा चेंडू बघू द्या काय होतंय. तेजस काय करतात आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे कीपर आणि चौकार गेल्या. समीर यांनी गच्चर क्षेत्ररक्षण केले. झाले ती 33. अजूनही विजयासाठी 15 धाव्यांची गरज 14 चेंडूंमध्ये. मला असं वाटते 40 वारस आणि स्वामी 11 दोन्ही संघ खुश दिसतात. आणि मारलाय फटका. बघू द्या किती धावा. समीर पळतो त्या चेंडू खाली. एकच धाव. एक चेंडूचा खेळ बाकी. या षटकामधल्या विजयासाठी 14 धाव्यांची गरज. 13 चेंडू 14 धाव्यांची गरज. स्ट्राईकला ते पियुष आणि या ठिकाणी मी पाहतोय दोन्ही संघ खुश दिसतात. या ठिकाणी स्वामी 11 40 वारेस. माझ्यासाठी काही वेळातच कळेल कोण विजयी होतय. खोत दाबा हा संघ अतिशय चुरशीचे सामना बघतो. त्यांचे दोन्ही तिन्ही सामने सुंदर सामने त्यांनी खेळलेत. पियुष यांनी मारला फटका. फटका त्यांनी सजवला पण फटका फसलेला आहे आणि या ठिकाणी झेल बाद झाले ते पियुष. 12 चेंडू 14 धाव्यांची गरज. झेल पकड मोठा हादरा बसलाय तो खोत दाबा या संघाला. त्यांची जागा घेण्यासाठी कोण यश आलाय. बघू द्या आपल्या संघासाठी तेजस त्या ठिकाणी स्ट्राईकला आणि यश नॉन स्ट्राईकला. आणि सांगे कोट्यातील 4थे षटक घेऊन आलाय तो तेजस. त्यांचं स्वतःचं दुसरं षटक. आणि बघू द्या आता पहिल्या षटकामध्ये तेजस यांनी मार खाल्ला होता, पण आता ह्या षटकामध्ये किती धावा रोखतात. कारण पहिलं षटक होतं ते पॉवर प्लेचं. बघू द्या आता तेजस यांचा भेदक मारा. फटका सजवलाय. तिथे कोणीही फलंदाज क्षेत्ररक्षक नाही आणि खणखणीत चौकार.
खणखणीत षटकार तेजस्वीच्या मार्फत. हे आणि बॉल आउट होणार तिन्ही संघाचे कॅप्टन. चला 4 आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सगळ्यांना माहित आहे पियुष धनवे. 24 धावा कुठल्या त्यांनी आणि 1 विकेट घेतली. त्यामुळे बाळादादा आहे त्यांना जाऊ दे तूच दे. पियुष धनवे चला तुम्हाला मॅन ऑफ द मॅच. बॉल आउटचं कालच्या सारखं बॉल आउट डायरेक्ट स्टंपवर लागला तर तो पकडला जाणार नाही याची तिन्ही संघाने नोंद घ्यावी. फक्त 4 बॉलर राहतील बाकीची बाहेर चला कारण या ठिकाणी दिसलं पाहिजे मॅन ऑफ द मॅच पियुष धनवे यांना. आणि या